लाडकी बहीण या योजनेची KYC कशी करायची हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम या लिंकवर जायचंय. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in येथे आल्यानंतर हे पेज ओपन होईल. येथे जो लाभार्थी असेल त्याचे आधार क्रमांक टाकून घ्या. कॅप्चा जसा आहे तसा टाका. मी सहमत आहे या बॉक्सवर क्लिक करा आणि OTP पाठवा आणि OTP टाकून सबमिट करा. त्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्या. कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या आणि मी सहमत आहे बॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा. OTP जसा आहे तसा टाकून घ्या आणि सबमिट करा. त्यानंतर तुमच्या वडिलांचा प्रवर्ग किंवा पतीचा प्रवर्ग निवडा. या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ऑप्शनवर क्लिक करा व होय म्हणा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी अथवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही या ऑप्शनवर क्लिक करून होय किंवा नाही म्हणा. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा. अशा प्रकारे तुमच्या लाडक्या बहिणीची KYC सक्सेसफुली होऊन जाईल.